लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आता विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत आणि बुलढाणा जिल्ह्यातील 7ही विधानसभा ते लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती। त्याच अनुषंगाने त्यांचं जिल्हाभर जे आहे बैठका सुरू आहेत। आज ते मेकर विधानसभेत आहेत। नेमकं काय सुरू आहे आणि कसा प्रतिसाद त्यांना मिळतोय ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, आपण सातत्यानं फिरत आहात, बैठका घेत आहात, कसा प्रतिसाद आहे आणि कुठल्या कुठल्या विधानसभा आपण जिल्ह्यातल्या लढवणार आहे? नाही, मुळामध्ये आज शेतकरी अडचणीत आहे, शेतमजूर अडचणीत आहे, गावगाड्यातला माणूस अडचणीत आहे। सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, उत्पादन खर्च जेवढा होतो त्याच्या अर्धा सुद्धा भाव शेतकऱ्यांना मिळत नाही। उदाहरणार्थ सोयाबीनचा 7-7.5 उत्पादन खर्च आहे आणि प्रत्यक्ष बाजारात मिळणारा भाव 47-48 रुपये। त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। हक्काचा पीक विमा गेली 9 महिने झाले आम्हाला मिळाला नाही। त्या विमा कंपन्यांवर कारवाई सरकार करायला तयार नाही। 12% व्याजानं आम्हाला पैसे दिले पाहिजे शेतकऱ्यांना, ते मिळायला तयार नाही। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारने कर्जमुक्ती केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये दिले, आमच्या पोटात दुखत नाही, आमचीच बहिणीला तुम्ही दिले, परंतु 1,500च्या ऐवजी 10,000 दिले असते तर अधिक उत्तम झालं असतं। आणि महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त करणं, पीक विमा, सोयाबीन कापसाची दरवाढ असे अनेक विषय घेऊन आम्ही बऱ्याच दिवसापासून रस्त्यावर आहे। सरकार दखल घ्यायला तयार नाही। या सरकारला यांची खुर्ची हलवायची असेल तर विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आपले गोरगरीब शेतकऱ्यांचे पोरं, तगडे उमेदवार मैदानामध्ये उतरवण्याचा आमचा मानस आहे। शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची एक पॉलिटिकल वोट बँक या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत। जर प्रस्तावित पक्षांना नाकारून अरविंद केजरीवालांसारखा माणूस दिल्लीमध्ये 3 वेळा सरकार आणू शकतो, या प्रस्तावित पक्षांना नाकारून शेतकऱ्याचा एखादा पोरगा सुद्धा या विधानसभेच्या सभागृहामध्ये विधानसभेतून जाऊ शकतो असा आमचा मानस आहे। आज मेकर विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली। प्रचंड प्रतिसाद या मेकर तालुक्यातल्या लोकांनी या बैठकीला दिला आणि सगळ्यांनी आमचा एकमुखाने निर्णय झाला की या विधानसभेमध्ये अत्यंत तगडा उमेदवार आम्ही मैदानामध्ये उतरवणार आहोत। जो उमेदवार विद्यमान आमदाराशी फाईट करेल। आमचं व्यक्तिगत भांडण कुणाशी नाहीये, पण जे शेतकरी विरोधी लोक आहेत त्यांना घरी बसवणं हे आमचं सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांचं टार्गेट आहे। निश्चितच तर हे होते आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर, ज्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील 7ही विधानसभा लढवणार असल्याचं सांगत मेकर विधानसभा देखील या ठिकाणी तगडा उमेदवार देणार असल्याचं ते बोलत आहेत। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।